अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे व्याख्यात. आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने. कोकणांप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाभ पंडित. ते करिता व्यापार, त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपला नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावून पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती, काय म्हणती काय करावे. हे नुकसान भरवयासी द्रव्य नाही आपणापासी. फिर्याद होत अब्रूसी, बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी एक युक्ती. तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो पेढेवरी. अफूचा वाढला भाव, व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिदले त्रिवर्गांसी. अनेक मंत्र दिदले. पंडित राम म्हटले, गजानन शिव नाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांशी 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते एक. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते परावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी तिने श्रीनी दिला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोय यथा गच्छित सागरम सर्व देवा नमस्कारः केशवम प्रति गच्छितम. संतोषम त्याचे मन. मग पंडित जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेवं शिवम इदमेवं शिवम इदमेवं शिवम इदमेवं शिवा. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोले तया लागून, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींसी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवावी भक्तसका, दिदल्या नाही कोणते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती, तू माझा सूत झाल्यासी आता निश्चय. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपन झोळी समर्थ तयांसी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊ करी. म्हणती, जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटावी आपला संसार. मोह मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधुवेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करून ठेविले.
तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामी त्याची कांता ती करी भाऊ अकंता घेत उर बुडवून विनवितेचे जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया याची ती याची उत्तर ऐकुनिया स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठ्यापुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिषद षोडशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु.